नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? मी वैशाली, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। सकाळी 4:30ला माझ्या दिवसांची सुरुवात सकाळी 4:30ला झाली आणि आजच नाही तर दररोज माझी 4 ते 4:15, 4:30, 5 पर्यंत होत असते सुरुवात। तर मैत्रिणींनो, बघा माझी सुरुवात टेबल आवरण्यापासून सुरू झालेली आहे आज। कारण मुलीचे रात्री तिने जेव्हा बॅग पॅक केली तेव्हा तिला ते कुठलं तरी तिचं पुस्तक दिसत नव्हतं। तिने सगळी पुस्तकं अस्ताव्यस्त करून ठेवली आणि माझा इतक्यात टेबल आवरणं पण झालेलं आणि माझी सगळी पुस्तक टेबलावर गोळा झालेली आहेत। आणि कसं थोडं अभ्यासाकडे कॉन्सन्ट्रेशन झालं किंवा माझं कामाकडे दुर्लक्ष होते, तुम्हाला पण माहीत आहे। त्यामुळे मी आता टेबलावरून घेते आणि बोलते तुमच्यासोबत। आणि मैत्रिणींनो, मला ना माझ्या दिवसाची सुरुवात 4, 4:15ला करावीच लागते। कारण आपल्याला जर वेळ काढायचा असेल तर कॉन्सन्ट्रेशनचा वेळ म्हणून सकाळी अभ्यासाला उठावंच लागेल। कारण मुलगी 6:15, 6:30ला उठते, तोपर्यंत माझा 1 घंटा किंवा स्लॉट व्हायला हवा आणि हेच अपेक्षित आहे। कारण दिवसभर मग कसं 10 ते 12 वाजेपर्यंत मला वेळ मिळत नाही आणि मिस्टर पण ऑफिसला जातात, छोटा मुलगा पण शाळेला जातो। त्यामुळे माझ्यासाठी हीच योग्य वेळ आहे अभ्यास करण्यासाठी। आणि कॉन्सन्ट्रेशनची आपल्याला वेळ हवी असेल तर आपल्याला सकाळी उठावंच लागेल। माझ्या भरपूर गोड ताई मला विचारते, ताई तू नेहमीच 4ला उठते का, किंवा मग तू नेहमी सकाळी लवकरच उठते का? तर गोड मैत्रिणींनो, याचं उत्तर तुम्हाला हे सांगेल मी की माझं दररोज तर एका टायमावर उठणं शक्य नसते। कारण रात्री कधी उशिरा झोपते आणि मी पण एक मनुष्यच आहे। ज्या दिवशी उशिरा झोपते त्या दिवशी थोडं सकाळी उशिरा उठते। कारण आपल्या स्वास्थ्याकडे आपल्याला लक्ष देणं फार गरजेचं आहे। आणि मैत्रिणींनो, आठवड्यातून 2-3 दिवस असे येतात माझ्यासाठी की रात्री पण छान अभ्यास होतो कॉन्सन्ट्रेशनचा आणि सकाळी पण छान अभ्यास होतो। पण हे दररोज पॉसिबल नसतं। कारण आपल्याला सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करता करता आपण कधी थकतो, मनाने थकतो, त्यानंतर शरीराने पण थकतो। त्यामुळे आपल्याला सर्व ॲडजस्ट करून आपला टाइम टेबल फ्लेक्सिबल ठेवावा लागतो। आणि भरपूर मैत्रिणी कमेंट विचारतात काय ते रिझनिंगचे टॉपिक सांगा मला टेटचे, तर समोर सांगते मी तुम्हाला। त्या टॉपिकविषयी आपण थोडे डिस्कशन करूया। आणि आज मुलीची तिची पसंत आहे की मला आज मेथीची भाजी दे तू टिफिनवर, त्यामुळे आता मला त्याची पण व्यवस्था करावी लागेल। म्हणून आता पटकन छान कॉन्सन्ट्रेशनचा अभ्यास करून घेते आणि नंतर मग कामांना सुरुवात करावी लागेल। तर मैत्रिणींनो, त्या रिझनिंगच्या टॉपिकविषयी एखादा व्हिडिओ बनवू आपण डिटेलचा। पण आता सध्या तुम्हाला थोडक्यात सांगते, रांगेतील स्थान, बैठक व्यवस्था हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे टॉपिक आहे। आणि बघा अभ्यास करता करता लाईट गेलेली आहे, त्यामुळे आमच्या घरी चार्जिंगचा छोटा लाईट आहे तो सुरू झालेला आहे आपोआप। आणि आपल्याला ना रिझनिंग हे 80 मार्काचं असतं, त्यामुळे रिझनिंगकडे थोडं विशेष लक्ष देणं आवश्यक आहे टेटसाठी तरी पण। कारण जे बैठक व्यवस्था, ते रांगेतील स्थान असतं, त्यानंतर निशा ज्ञान, त्यानंतर डायरेक्शन। आणि म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की बैठक व्यवस्थाचे प्रश्न खूप मोठे असतात आणि ते समजून घ्यायला आपल्याला फार वेळ लागतो। त्यामुळे त्याची प्रॅक्टिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे। आणि मी माझा आजचा अभ्यास आहे मी अल्फाबेट करून घेत आहे। यूट्यूबवर माझे असे 10 ते 15 असे सर आहेत की मी त्यांना नेहमी फॉलो करते आणि मला ज्या सरांचं समजतं ना त्यांना मी सबस्क्राईबच करून ठेवलेलं आहे। कारण कसं असतं, ज्या सरांपासून आपल्याला ज्ञान प्राप्त होत आहे किंवा ज्यांची लँग्वेज आपल्याला सोपी वाटत आहे त्यांच्यापासून मोटिवेशन घेणं हे आपल्यासाठी अत्यंत गरजेचं आहे। कारण आपण एवढे क्लास जॉईन करू शकत नाही, कारण सगळ्यांची आर्थिक स्थिती समान नसते। आणि मैत्रिणींनो, जे मी लेक्चर करत असते यूट्यूबचं त्याचं हेडिंग, त्यानंतर यूट्यूब सरांचं नाव, दिनांक हे सगळं टाकून ठेवते, कारण जेणेकरून मला समोरचा अभ्यास करायला सोपं जातं। तर बघा मैत्रिणींनो, माझा आज कॉन्सन्ट्रेशनचा अभ्यास झालेला आहे आणि आता मी मेथीची भाजी तोडायला बाहेर आले। कारण मेथीची भाजी घरात नव्हती आणि तुम्हाला माहीत आहे की मी आमच्या घराच्या अवतीभोवती आम्ही मेथीची भाजी, चवळीची भाजी, लाल भाजी, पालक भाजी आणि थोडी बटाट्याची झाडं लावलेली आहे। आणि बघा किती छान मेथीची भाजी छान अशी बहरलेली आहे। त्या म्हणूनच तुम्हाला सांगते की नेहमी आपल्या विचारांना पण असंच खतपाणी द्या। आणि बघा इतकं सुंदरनं छान मस्त स्वस्त आणि घरचं फार आवडतं मला। त्यानंतर मी लगेच मेथीची भाजी तोडायला घेतली, कारण खूप उशीर होत होता, त्यामुळे भरभर थोडी तिच्या डब्यापुरती भाजी तोडून घेतली आणि पटकन मग कणिक मळून घेतली आणि चपात्या लाटायला घेतल्या। आणि मैत्रिणींना लग्न झाल्यानंतर किंवा मग 2 मुलांची आई झाल्यानंतर अभ्यास करणं सोपं नाही आहे। तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे किती कठीण परिश्रम आहे। आणि जो अभ्यासाला बसतो आणि जो कामांसोबत अभ्यास करतो ना त्यालाच यातली खरी परिस्थिती माहीत आहे। त्यामुळे असे मला काही कमेंट येतात की तुम्ही काय सांगतात आम्हाला कळतच नाही आहे, तर त्यांना आपले जे इम्पॉर्टंट आहे किंवा त्यांना आपलं मन कळू शकणार नाही। त्यामुळे अशा कमेंटला मी इग्नोर करत असते, त्यांचे आभार मानते की मी तुमच्यापासून काहीतरी शिकत आहे म्हणून। आणि मैत्रिणींनो, खरंच तुम्हाला सांगते, आपली जी परिस्थिती आहे ना तीच आपल्याला सर्व काही शिकवून जाते। सर्वात अगोदरनं मी तुम्हाला सांगते, लग्नाच्या अगोदर आपल्यामध्ये एवढी सहनशक्तीच नसते किंवा एवढी आपल्यामध्ये स्ट्रॉंगनेस नसतो की आपण काही करू शकू। आपण कुठेही जायचं असलो किंवा काही करायचं असलं तर 10 वेळा विचार करते मी करू शकेल का। पण खरंच तुम्हाला सांगते ना, जेव्हा आपल्या आयुष्यात संघर्ष येतात आणि कठीण परिश्रमाची जागा संघर्षाला देतो ना आपण, लढा द्यायला तयार होतो ना, तेव्हा आपण काहीही करू शकतो, काहीही मिळवू शकतो।
आणि मैत्रिणी तुम्हाला सांगतो ना, लग्नानंतर ना आपण स्वतः एवढे जबाबदारीने वागतो ना की आपल्याला कळतंच की आता आपल्यासोबत दुसऱ्या पर्यायच नाही. आपल्याला जर काही करून दाखवायचं असेल तर आपल्याला स्वतःच्या क्षमता ओळखाव्याच लागतील, कारण त्याशिवाय आपल्यासाठी दुसरा मार्गच नसतो. आणि लग्नाच्या अगोदरनं आपला जो वेळ असतो पण आपल्यात तेवढी क्षमता नसते, आपल्यात तेवढी जिद्द नसते आणि आपण कसं ना अल्लडपणावर जातो. कारण असं वाटतं आता की तेव्हा जर आपण अभ्यास केला असता, स्ट्रॉंग म्हणजे केला असतो आपण अभ्यास, पण एवढा स्ट्रॉंगनी केला नसतो, आपल्या मनात तेवढी जिद्द नसते आणि स्वतःच्या क्षमता ओळखूनही आपण खूप मागे राहतो. पण आता कळलेलं आहे आपल्या की आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या, आपल्या स्वतःचे स्मॉल हॅपीनेस पूर्ण करायचे, कारण आता हीच वेळ आहे आपल्यासाठी. आणि हीच वेळ जर गेली ना तर पुन्हा ते 10 वर्षानंतर आपल्यासाठी जी वेळ राहील त्या वेळेत आपण काही करू शकू का, ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. आपोआप तुमच्या मनामध्ये जिद्द तयार होईल आणि यावेळेतच तुम्ही अभ्यास करायला सुरुवात कराल. मैत्रिणींनो, तुमच्यासोबत ना माझा एक वैयक्तिक अनुभव शेअर करते. जेव्हा माझी मुलं छोटी होती ना तेव्हा आपल्याला सगळंच काही करावं लागतं, त्यांच्या जेवणापासून, त्यांना शिकवण्यापासून, त्यांना आणणं, शाळेत नेणं. त्यानंतर मी स्वतः जॉब करत होते. पण कसं असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात काहीच व्हॅल्यू ठेवत नाही. सगळेजण हेच म्हणतात, किती शिकशील, किती अभ्यास करशील, नोकरीवर तर तू लागत नाही आहे ना. त्यामुळे कसं असतं, स्वतः आपण डिप्रेशनमध्ये जातो, स्वतः निगेटिव्ह थॉटमध्ये जातो आणि या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला गोडताईंना पण अनुभव आलेला असेल. तुम्हाला माहीत आहे की आपल्याला कशी बोलणी मिळतात ते. त्यामुळे मला काही वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. त्यामुळे आपण फक्त स्वतःवर अवलंबून राहावं लागेल, तेव्हाच आपण परिस्थितीचा विचार करायला शिकू आणि स्वतःच्या क्षमता ओळखायला शिकू आणि जीवनात काहीतरी करून दाखवण्यासाठी हे आवश्यक आहे आपल्यासाठी. आणि ह्याच वैयक्तिक अनुभवातून मी शिकले की जर या सगळ्यांमधून आपल्याला तसाही अभ्यासाला वेळ मिळत नाही आहे आणि या निगेटिव्ह थॉटमुळे आपण अजून डिप्रेशनमध्ये चाललेलो आहे, म्हणून मी स्वतःला पॉझिटिव्ह विचारामध्ये गुंतवून ठेवायला सुरुवात केली. मी माझ्या अभ्यासाला सुरुवात केली, मी माझे स्मॉल हॅपीनेस जपायला सुरुवात केली आणि या सगळ्यांचा मला भरपूर फायदा झालेला आहे, जो की मी प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि जर हे करून आपल्याला आपल्या पुढच्या 10 वर्षात आपलं भविष्य असं दिसत असेल की आपल्यात काहीतरी चेंज होईल, आपण काहीतरी करून दाखवू, तर हे चांगल्यासाठीच आहे ना, हे बरोबर आहे ना, ते नक्की मला कमेंटमध्ये सांगाल. मैत्रिणींनो, मला तुम्हाला हेच सांगायचं आजच्या व्हिडिओद्वारे की आपण जोपर्यंत कम्फर्ट झोनमधून बाहेर निघणार नाही ना, कुठल्याही कम्फर्ट झोनमधून, बघा एंटरटेनमेंटच्या म्हणा, स्लीपनेसच्या म्हणा किंवा मग सॅक्रिफाईसच्या म्हणा, कुठल्याही ज्या गोष्टी कम्फर्टमध्ये आहेत ना त्यापासून जोपर्यंत आपण बाहेर निघणार नाही तोपर्यंत आपण स्वतःला काही मिळवून देऊ शकत नाही. आणि आज असे दिवस आलेले आहेत की माझं एकही दिवस बिना अभ्यासाने जात नाही किंवा माझं एकही काम काहीतरी व्हिडिओ ऐकल्याशिवाय किंवा मग अभ्यासाचाच काही मोटिवेशन म्हणा किंवा माझं प्रत्येक काम हे मोटिवेशन सोबतच होतं. आणि कुठलं तरी लेक्चर म्हणा सरांचं, NCERT म्हणा, मराठी ग्रामर म्हणा, सिनॉनिम्स, अपोजिट वर्ड म्हणा, वर्ड सबस्टिट्यूशन म्हणा, कुठलंही माझं काम हे लेक्चरशिवाय होत नाही आणि मी त्याबरोबरच माझा अभ्यास करते. पण एक दिवस असा होता की मी डिप्रेशनमध्ये होत होते, मला खूप निगेटिव्ह थॉट येत होते आणि मला कळत नव्हतं की मी या सर्वातून बाहेर कशी निघू. पण जेव्हा मी स्वतःला सांगणं सुरुवात केलं की मी करू शकते, माझ्यामध्ये ती क्षमता आहे, तर आपोआप मला मार्ग सापडायला सुरुवात झाली आणि माझा छान अभ्यास पण होत आहे, माझ्या वेळेचं नियोजन पण होत आहे आणि माझे कामं पण छान होत आहे. म्हणून तुम्हाला सांगते, न घाबरता न डगमगता स्वतः आपल्याला त्या परिस्थितीत चालायला शिकवा. फक्त रडत बसायचं नाही, काहीतरी करून दाखवायचं असेल तर स्वतःला आयुष्यात एवढ्या उंचावर नेऊन ठेवा, असा विचार करायला शिका. अशा विचारांना खतपाणी घाला की जेणेकरून स्वतःला आपण जपू, स्वतःचे स्मॉल हॅपीनेस जपू आणि आयुष्यात काहीतरी मिळवून दाखवू. आणि मैत्रिणींनो, म्हणून तुम्हाला सांगते की आपल्यालाच आपला मार्ग शोधावा लागेल. ज्याप्रमाणे आपण आपल्या कामांचं नियोजन करू शकतो, आपण आपली जबाबदारी पूर्ण करू शकतो, त्याचप्रमाणे आपण आपल्या प्रत्येक एक्झामची जबाबदारी घेऊन आपले वीक पॉईंट शोधून आपण अभ्यासात समोर आणि आपण प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक सेकंदावर यशस्वी होणारच आहोत. तर मैत्रिणींनो बघा, आता मी तिथेच 2 मिनटं बसते आणि मी बघून घेत आहे की मला थोडे सिनॉनिम्स वर्ड डिफिकल्ट दिसले, तर म्हटलं थोडं डोळ्याने बघून घेतलं तर लवकर लक्षात राहतं. आणि असा माझा असतो थोडा अभ्यास कामांसोबत, जो की मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. तर मैत्रिणींनो, ज्या मैत्रिणी नवीन आहेत, ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नाही, त्यांनी कृपया चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून ज्या गरजूताई आहेत त्यांना लवकर हा व्हिडिओ पोहोचता होईल आणि आपल्याला पण त्यांच्यापासून छान ऊर्जा प्राप्त होईल. तर मैत्रिणी, लवकरच समोरच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, स्वतःच्या पॉझिटिव्ह विचारांना खतपाणी द्या आणि स्मार्ट स्टडी करा. बाय.